नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण मस्त मऊ, जसं बाहेर दुकानावर किंवा आपण बाहेर कुठेही गेलो की पोहे खातो, ते कसं नरम असतं आणि आपण घरी बनवतो ते व्यवस्थित येत नाही. तर बाहेर जसं भेटतं तशाच पद्धतीने आपण आज पोहे बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपल्याला अशा पद्धतीने जाड पोहे घ्यायचे. ते स्वच्छ करून घ्यायचे, त्याच्यात घाण वगैरे असेल ते निवडून घ्यायचे आणि पोहे मोकळ्या प्लेटमध्ये टाकायचे आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं. पूर्ण पोहे बुडतील किंवा स्वच्छ धुतले जातील इतकं पाणी टाकायचं. हाताच्या साहाय्याने किंवा चमचीच्या साहाय्याने ते हलवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यात जी डस्ट असते ती सर्व निघून जाईल. नंतर ते पाणी काढून घ्यायचं लगेचच. जर का पोहे पडत असतील तर खाली हात लावायचा आणि व्यवस्थित त्याच्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आता त्याच्यात पाणी नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला पोहे भिजवून घ्यायचे आहेत. जर तुम्ही अशाच पद्धतीने पोहे भिजवले तरच ते व्यवस्थित मऊसूद येतील. बघू शकता पोहे हातात धरले तर ते हाताला लटकले नाही. अशा पद्धतीने पोहे पाहिजे. आता मी इथे अर्धा चमचा साखर टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ. साखर आणि मीठ आधीच टाकून द्यायचं पोहे भिजल्यावर. यानंतर तुम्ही अर्धा तास, 1 तास, 5 मिनटं तुम्हाला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ पडू द्या ते पोहे, किंवा लगेच बनवायचे असतील तर लगेचसुद्धा बनवू शकता. चला तर मग आता गॅसवर कढई ठेवूया. कढईमध्ये जास्त तेल टाकायचं नाही आहे, आपल्या पोह्याच्या अंदाजाने. मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले म्हणून मी 1 चमचा तेल टाकलं, जेणेकरून पोहे जास्त तेलकट होणार नाही. तेल छान तापलं की त्यात आपण मूठभर शेंगदाणे टाकलेत. तेही मस्त खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजून झाल्यावर ते काढून घेऊ. मस्त. जर तुम्ही सांगितलेल्या टिप्स फॉलो करशाल तरच ते मऊ आणि मोकळे पोहे आपल्याला मिळतील. तेल छान गरम असताना त्याच्यात मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. मोहरीचं प्रमाण जरा जास्त केलं तरी चालेल. कांदा आणि मिरची एकत्र जरी टाकली तरी चालते. आपल्याला कांदा जाळायचा नाही आहे आणि मिरचीसुद्धा जाळायची नाही आहे, फक्त ते तेलात होऊ द्यायची आहे. हलका मऊ झाला कांदा की आपण त्याच्यात पोहे टाकू. बघू शकता अशा पद्धतीने. कांदा ब्राऊन वगैरे काही करायचा नाही आहे. जे पोहे आपण भिजत घातले होते ते पोहे त्याच्यात टाकायचे, छान हलवून घ्यायचं आणि वरून थोडीशी हळद टाकायची. हळद जास्त टाकायची नाही. पुन्हा ते मस्त हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. मस्त. गॅस मीडियमच ठेवायचा आहे किंवा लो ठेवला तरी चालेल. हाय फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर पोहे कडक होऊन जातील. मस्त परतून झाल्यावर झाकण ठेवायचं 2 मिनटासाठी. गॅस पूर्ण लो करायचा. लो गॅसवर 2 मिनटं मस्त वाफवू द्यायचे पोहे. बघू शकता मस्त वाफवून झाल्यावर आपले पोह्याचे बघू शकता तुम्ही किती मऊ मस्त तयार झालेले, जसे बाहेर भेटतात तसेच. एकही पोह्याचा तुकडा पडलेला नाही आहे. मस्त. अशाच पद्धतीने पोहे बनवायचे. 2 मिनटानंतर गॅस बंद करायचा. ज्यावेळेस आपण त्याच्यावरचं झाकण काढलं तेव्हा वरून शेंगदाणे टाकायचे. पोहे वाफवायचे, जेणेकरून ते नरम राहतात. तुम्ही 4 ते 5 तास असेच राहू देऊ शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. बघू शकता मस्त पोहे बनवून तयार झालेले. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.